लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. कांद्याचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. नाशिकच्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लाल कांदा 2400 रुपये, सरासरी 850 रुपये, तर उन्हाळ कांदा 2400, सरासरी 1700 रुपये असून मका 1650 ते 1700 रुपयेपर्यंतचे आजचे भाव आहेत, अशी माहिती नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी दिली. मागच्या हप्त्यात कांद्यांना 1200 रुपये ते 1500 रुपये असा भाव होता, पण आता 2200 रुपये ते 2400 रुपयाच्या जवळपास भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. सध्या चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांना समाधान वाटत आहे. काही दिवसांपूर्वी भाव घसरल्याने शेतकरी नाराज होते, पण आता आवक, विक्रीसाठी येणारा माल आणि मागणीनुसार दर सुधारल्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केले. कांद्याची आवक, विक्रीसाठी येणारा माल, अजूनही मागणी आणि निर्यातीमुळे दरात सुधारणा झाली आहे. मागील काही दिवसात भाव घसरल्याने झालेल्या नुकसानीनंतर आता भाववाढ आणि शेतकऱ्यांची अशी स्थिती सुधारली आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून 3 ते 3,500 रुपयापर्यंतची वाढ मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. नमस्कार, माझं नाव प्रसाद माणिक पवार. मी टाकळी येथील शेतकरी आहे, तालुका नांदगाव. तर मागच्या हप्त्यात 1500-2000 रुपये बाजार होते, सरासरी 1500-1600 रुपये होते. तर आज माझे कांदे 2200 रुपये क्विंटल याप्रमाणे गेले. तर थोडंफार बरं वाटतं, असं खर्च केल्याच्या हिशोबाने खर्च मिटत नाही काय तर सांगा. नाही, अपेक्षा आहेत अजून 2,500-3,000 रुपये व्हावं अशी अपेक्षा आहे. औषध मजुरी 70,000 रुपये खर्च आहे. हा, एकरी 50,000 रुपये खर्च आहे साधारण. लावायला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.